गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा बुधवारचा दिवस कसा होता? गुरुवारी आज म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आपले इलेक्शन असल्यामुळे आज मार्केट बंद होतं, म्हणून सेन्सेक्सची एक्सपायरी आजच्यामुळे काल झाली आणि सुंदर एक्सपायरी अशी झाली. मी बोलतो सुंदर का झाली, कारण का मार्केटनी आपल्या झोनला रिस्पेक्ट केले. जर तुम्ही बघाल तर आपण क्लिअर कट काल समजण्याचा प्रयत्न केला होता मंगळवार दिवशी, की मार्केट जर वरती जात असेल तर इकडनं पुलबॅक घेतल्यानंतरच आपण काहीतरी करायचं किंवा खालची लेवल का, कारण का हा डे लो डे हाय असा होता. ओके, डे लो डे हाय असा होता. त्यामुळे मार्केट इथे काय सस्टेन झालं नाही, 15 मिनिटाची कॅन्डल काय क्लोजिंग दिली नाही आणि मार्केट त्यानंतर खाली आला. ओके, हा एक मुद्दा होता. आणि हा पण एक मुद्दा होता की मार्केट इकडनं रिटेस्ट करून जाते का, कारण का आपली एक लाईन होती. कुठली? ट्रेंड लाईन जी होती ना, ट्रेंड लाईन ती खालनं आली होती. ओके, इकडनं इकडनं मग इकडनं पण तिला बाउन्स करणं जरुरी आहे. ओके, जेव्हा बाउन्स करते तेव्हा एक सायकोलॉजिकल ट्रेडिंगचा विषय येतो. त्यामुळे ओवाय, टेक्निकल अनालिसिसची कॅन्डल पॅटर्न्स, ओवाय रेशो, पीसीआर रेशो सगळं बघणं जरुरी आहे की खरंच आपला सेटअप बरोबर आहे का. ओके, माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये मी सकाळपासून खूप ऍक्टिव्ह होतो, कारण का मी 1-2 हफ्त्यापासून काही ट्रेड दिले नव्हते. तर मी बोललो मकर संक्रांत आहे, पहिला सण आहे वर्षाचा, त्यामुळे आपण काहीतरी देऊया. ओके, त्यामुळे मी इकडनं चालू केलं, लेवल्स टाकल्या. ठीक आहे, मार्केटला मी ऑलरेडी सांगितलं की मार्केटमध्ये ही मुवमेंट येणं जरुरी आहे. मार्केटने असं टेस्ट केलं पाहिजे तर एक चांगली मुवमेंट येईल. ओके, किती मिनिटाचा किती वाजता बघा, लगभग 9:45 म्हणजे 10 वाजता. ओके, आणि तसंच त्याचप्रमाणे मार्केटने टेस्ट करून एक फॉल दिला, वरच्या साईडला गेला. पण मार्केट जेव्हा इकडनं आलं खाली टेस्ट करायला ना, तेव्हा मी ते एक खालच्या दिशेचा ट्रेड पण घेतला, कारण का मी बोललो की आज जे भेटेल, जे समोर आहे त्याला घेऊया. हा मुवमेंट येईल की नाही सांगू शकत नाही, त्यामुळे एक खालचा ट्रेड घेतला. फक्त सांगितलं की ही जी लेवल आहे जर ब्रेक झाली 10-5 ला, ही मदर कॅन्डल आहे. जर ही वरच्या साईडला ब्रेक होते तर एक वरचा ट्रेड बनेल, खालच्या साईडला ब्रेक होते तर खालचा ट्रेड भेटेल. इकडनं लगभग ह्या लेवल पर्यंत म्हणजे ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंग बसनं ट्रेंड लाईन पर्यंत एक शॉर्टचा ट्रेड आपला होईल, 40 पॉईंट 50 पॉईंट आपल्याला भेटतील. आणि तसंच झालं. मार्केटने मी 160 ची बाईंग टाकलेली आणि मार्केटने आपल्याला 200 टार्गेट देऊन टाकलं 50.5 मिनिटामध्ये. त्यानंतर मी त्यांना एक कॅल्क्युलेशन पण सांगितलं. सिंपल सेटअप आहे मदर कॅन्डलचा. वेट फॉर द लेवल्स. 10 वाजून 9 मिनिटांनी, 10 वाजून 17 मिनिटांनी एक्झिक्यूट केला ट्रेड. 22 ला ट्रेड हिट झाला, 50 पॉईंट दुकान बंद. आणि मी कितीला घेतलेलं, किती क्वांटिटी इन्व्हेस्टमेंट केलेली, काय घेतलं, किती पैसे कमवले, 5 मिनिटांमध्ये 31% रिटर्न्स मला भेटले, जे बँक तुम्हाला 6% 7% देते. आपण 5 मिनिटं करतो, कारण का पॉवर ऑफ टेक्निकल अनालिसिस. आणि माझ्या ग्रुपचा इम्पॉर्टन्स खूप आहे, कारण का ह्या ग्रुपमध्ये सगळे ट्रेडर आहेत. जेणे माझ्याकडनं शिकलेले आहेत त्यांना मी असं काहीतरी देतो, हफ्त्यातनं 1-2दा तरी असं सांगतो की बाबा या लेवल्स होतात. त्यानंतर मार्केटनी बघा तोडल्याच्या नंतर एक खालचा मुवमेंट आला जो मी घेतला, आणि त्यानंतर मार्केटनी आपल्या डायरेक्शनला ट्रेड करायला चालू केलं. म्हणजे बघा दोन्ही साईडला मी खेळलो, दोन्ही साईडला. म्हणजे मार्केटनी जी मुवमेंट द्यायची त्याचप्रमाणे दिलं, कारण का ह्याला बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. बघा कुठलाही चार्ट पॅटर्न समजण्या अगोदर सायकोलॉजी ट्रेडिंग शिकणं जरुरी आहे. ईएमआय बीएमआय जे आहेत ना ते लागलेच आहेत, ते मी बघतोच, नक्कीच बघावे. त्याला नेग्लेक्ट करू शकत नाही, नजरअंदाज करू शकत नाही आपण. फक्त प्लेन चार्ट वरती तुम्ही जर बोलत असाल तर खूप कठीण जाईल तुम्हाला ऍज अन बिगनर म्हणून. पण जसं तुमचे 3 वर्ष 4 वर्ष जातील तेव्हा तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय होतं. आणि त्यानंतर टार्गेट बघा, मी 80 ला घेतलेला, 140, 200. आणि सांगितलं पण की बाबा इकडनं हा जो सी आहे तो 80 वरनं 130 ला जाईल, 50 पॉईंटची रॅली होईल आणि अजूनही तो फर्दर 200 पर्यंत जाऊ शकेल. किती वाजता? 11 वाजता. म्हणजे सकाळचा एक ट्रेड, दुपारचा एक ट्रेड. दुपारचा म्हणजे 11 वरून 11:15. ओके, 80 वरून 200. टुडेज 2 टार्गेट अचीव, सिंपल माइंडसेट ट्रेडिंग आहे. पण हा जो कॉल आहे ना मी घेतला नाही का, कारण का माझा ऑलरेडी पोट भरलेलं. ओके, पण त्यानंतर मार्केटनी काहीतरी असं केलं, तुम्हाला दाखवतो मी असं केलं. सेन्सेक्सची एक्सप्रेसमुळे
मी इथे कॉलला बसलो, ह्या लेवलला वरच्या साईडला ट्रेड करायला बसलो का? कारण का तुम्हाला सांगतो बघा, इकडनं एक सायकोलॉजिकल लेवल जी होती ना, ती अशी होती की मार्केट इकडनं खाली आलं, वरती गेलं, इकडनं सपोर्ट 2 वेळा घेतलाय, मार्केट इकडनं पण सपोर्ट घेणार, कारण का मार्केटमध्ये ना हा जो पुलबॅक आलेला ना इकडनं बघा, तो सस्टेन नाही झाला. 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली आणि जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज नाही होत आहे तर मार्केटला वरती जाणं जरुरी आहे. आणि इथे मला दिसत होता डब्ल्यू पॅटर्न, बघा नीट बघा. मला बोललं एवढं टार्गेट तर नक्कीच भेटेल. आता इथे येऊन मी काढला किती वाजता? हा 2:45 माझा ट्रेड एक्झिक्यूट कधी झाला? 2:25-30 मिनिटाच्या नंतर, म्हणजे 2:30 माझा एक्झिक्यूट झाला ट्रेड. ठीक आहे, मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो, घेतलेलं आहे मी, ग्रुपवर टाकलेलं पण आहेत आणि किती पॉईंट खाल्ले ते पण तुम्हाला दाखवतो मी. 2:25 30 मिनिटाने मला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि इथपर्यंत नक्कीच ना मला कळलं. आता हे का कळलं इथपर्यंत येणार आणि इकडनं रिजेक्शन घेऊ शकतो मार्केट का? तर तुम्ही अशी लेवल जर लावत असेल ना तर आपल्याला प्रिव्हियस चार्ट पण बघायला लागतो. जर तुम्ही बघाल ना तुम्हाला नक्कीच कळेल काय ते. म्हणजे काय झालं, मार्केट इथे रेसिस्टन्स घेणार आणि इकडनं परत मार्केट खाली येणार. जर मार्केट इकडनं वरती जात असेल ना तर तुम्हाला सिंपल फंडा माहितीये, सपोर्ट आणि रेसिस्टन्स मार्केट असंच चालतं. जर ब्रेकआउट झालं तर त्याला ब्रेकआउट झाल्यानंतर वरचा ट्रेड घ्यायचा, खालचा ब्रेकआउट झाला तर सपोर्ट उठला तर खालचा घ्यायचा. मग तुम्ही बघा एवढी सिंपल सायकोलॉजी, कुठला चार्ट पॅटर्न बघून कोणाला एवढं समजेल की येणाऱ्या भविष्यामध्ये मार्केट कसं जाणार आहे. मी तेव्हा ओआय रेशो काय नाही बघितला, फक्त सिंपल सायकोलॉजिकल ट्रेड घेतला. तुम्हाला दाखवतो इकडे 2:30 बरोबर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आतमध्ये आल्याच्या नंतर का, हे पण तुम्हाला सांगतो सायकोलॉजी. जी ही रेड कॅन्डल आहे ना, ही जी रेड कॅन्डल आहे याचा टॉप आणि बॉटम पकडल्यावर याचा जसा ब्रेकआउट होतोय, ग्रीन कॅन्डल त्यानंतर अजून एक ग्रीन कॅन्डल आणि कंटिन्युएशन ग्रीन कॅन्डल येणं स्वाभाविक आहे. ट्रेड एक्झिक्यूट केला, इथे एसएल लावला की जर मार्केट उलट फिरलं तर इथे मी निघून जाईन. मार्केटने मला फेवर केला, मी आउट ऑफ द मनीचा कॉल घेतला. तुम्हाला दाखवतो कितीचा घेतलाय मी. हे बघा, सेन्सेक्स 14चा म्हणजे कालचा 300चा लॉट घेतलाय, म्हणजे 15 लॉट्स घेतले, 300 क्वांटिटी घेतले, 31.66 ला घेतलेला आहे, 65 ला आणि 155 ला काढलाय. टोटल 124 पॉईंट लगभग मी काढले. सकाळची ट्रेड 2 ते वेगळेच, हा तिसरा ट्रेड. म्हणजे एवढं मार्केटने पैसा काल दिलाय आणि खूप लोकांनी त्याचा फायदा पण घेतला. माझ्या फॅमिलीमध्ये खूप लोकांनी प्रॉफिट केले, मला सगळ्यांचे आले. लालच बुरीवाला आहे, 124 पॉईंट. आम्हाला प्रॉफिट काउंट नका करू. आणि तुम्ही बघू शकता 2:33 बरोबर एक्झिक्यूट केलंय आणि 2:47 मी ट्रेड काढलाय. नीट बघा, टायमिंग बघा, 2:30 2:45 47 मी ट्रेड काउंट टाकलाय. ह्याचा अर्थ काय होतो, क्लिअरिटी, विजन, दृष्टिकोन, समोर दिसणाऱ्या गोष्टी समोर असतात पण दिसत नाही, आणि त्या जेव्हा तुम्हाला दिसतात ना तेव्हा खरा ट्रेडिंगचा गेम चालू होतो. मग ऍज अन बिगनर जर तुम्हाला लॉस होत असेल म्हणजे तुम्ही आता शिकताय. आणि तुम्हाला खरं सांगतो, सर्वात मोठा तुमचा स्टॉक मार्केटमध्ये गुरु असेल ना तर मी नाही, कोणी नाहीये. किती पण मोठा गुरु येऊ दे, तो नाहीये. स्टॉक मार्केट सुद्धा तुमचा गुरु आहे. जेव्हा तुम्ही लॉसेस कराल तेव्हाच तुम्ही कधी प्रॉफिटमध्ये याल. तुम्हाला असं वाटेल की मी जेव्हा स्टॉक मार्केट शिकेन आणि डायरेक्टली मला प्रॉफिट व्हायला लागेल, असं नाही होत. असं कोणाच झालं नाही. युट्यूबवर जेवढे पण व्हिडिओ बनवत आहेत ना त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये, सगळं जनरेटेड व्हिडिओ बनवलेले असतात. मी तुम्हाला लाईव्ह का दाखवतोय, कारण का तुम्हाला समजता आलं पाहिजे की मी एक्झॅक्टली काय विचार करतोय, कुठल्या अँगलने विचार करतोय. आणि हा सेटअप परत पुन्हा आला तर तुम्ही पण त्या लेवलला ट्रेडिंग करू शकता. कर भला तो हो भला. माझं चांगलं होतं ते तुमचं पण चांगलं व्हायलाच पाहिजे. या हेतूने मी हा मराठी चॅनल काढलेला आहे. मराठी लोकांसाठी काढलेला आहे, आपल्या लोकांसाठी काढलंय, जेणेकरून आपल्या लोकांना फायदा होईल. आता याच्यामध्ये आपली आणि तुमची कोण नसतात. फक्त मी मराठी लोकांसाठी प्रयत्न करतोय की आपल्या लोकांनी वरती यावं. असं नाही की याच्यामध्ये दुसरी माणसं आली तर मी त्यांना घेणार नाही. मी शिकवेन, पण मोस्टली माझे क्लासेस, माझे सेशन्स मराठीमध्ये असतात. कारण का जिकडे मला कम्फर्ट आहे तिकडे. माझं हिंदी उत्कृष्ट आहे, हिंदीमध्ये ऍक्च्युली मराठीचा प्रॉब्लेम आहेच माझा, पण त्या अगोदर माझा हिंदी आणि मी कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे माझं इंग्लिश खूप चांगलं आहे. तो माझा ग्राउंड लेवल आहे. पण मी ह्या शब्दामध्ये मी स्वतःला पण बदलायचा प्रयत्न करतोय. मराठीचे शब्द माझे उलटे सुलटे असतात, पण तुम्ही मला सांभाळून घेता, याचं खूप बरं वाटतं. फॅमिली मेंबर्स मध्ये पण चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, चांगले प्रॉफिट झालेले आहेत. मला खूप लोकांचे मेसेज आले
की दोन्ही ट्रेड एक्झिक्यूट केले आणि चांगला प्रॉफिट झाला. त्यामुळे त्यांचे पण आभार. माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही काम केलं आणि ट्रेडिंग केलं. ओके, सिम्पल सायकोलॉजी 2 ट्रेडिंग तुम्हाला समजले. नाही कळलं तर परत व्हिडिओ बघा, कारण का ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये, येणाऱ्या सेटल्स मध्ये कामाला येतील. ओके, आता येऊया उद्याचा दिवस, शुक्रवार उद्याचा दिवस, की मार्केट काय करेल. ओके, असं बघायला गेलंय तर मार्केट आपल्या झोन मध्येच काम करते. ओके, आपल्या झोन मध्येच काम करत आहे. त्यामुळे आता उद्या खरा गेम कळणार आहे. ओके, त्यासाठी आपण 15 मिनिटात येऊया आणि बघूया खरंच गेम काय आहे तो. ओके, तुम्ही जर बघत असाल ना तर 15 मिनिटाच्या चार्ट वरती आहे ना मार्केटनी लोअर लो प्राइजेक्शन बनवली आहे. ओके, आणि नंतर एक बुलिश मुवमेंट देऊन मार्केटने एक हायर हाय पॅटर्न बनवलाय. आता हायर पॅटर्न का बनवलं तुम्हाला सांगतोय. इथे तुम्हाला एक हायर असा दिसणार नाही बघा, असा जाऊन मार्केटने असा गेला पाहिजे पण दिसला नाही तुम्हाला वाटेल नाही झालाय, पण मार्केटने ना लोअर हायर लो पण तोडला नाहीये. तुम्ही जर नीट बघाल ना, हा बघा तोडला नाही, म्हणजे ह्या लेवलला बायर्स बसलेले आहेत हे आपल्याला समजता आलं पाहिजे. हे दृष्टिकोन समोर जाणारा कोणतरी पाहिजे. मी माझं सांगत नाहीये, दुसरा कोणीही गुरु तुमचा असो, कुठलाही मेंटर असो, त्याला ह्या छोट्या छोट्या बारीक गोष्टी समजता येणार पाहिजेत. जर मी फीचे पैसे घेतोय तर त्या बदल्यात तुम्हाला शिक्षण प्रशिक्षण देणं जरुरी आहे, पण त्यानंतरही पण तुमचं रिलेशन ठेवणं जरुरी आहे. माझी आज फर्स्ट बॅच, सेकंड बॅच, थर्ड बॅच, फोर्थ बॅच सगळी मुलं अजूनही माझ्याशी कनेक्टेड आहेत. माझ्या फॅमिली ग्रुपच्या माध्यमातून फोन होत नाहीत पण मेसेजेस येतात, त्यांचे रिप्लाय करतोय मी जसा वेळ भेटेल तसा. ठीक आहे, त्यामुळे जर्नी तर चालूच राहणार आहे, साथ तर कोणाला सोडणार नाहीये. मला वेळ असेल नसेल ही गोष्ट वेगळी आहे, पण आज ना उद्या मी त्यांना पटकन मेसेज करणार, त्यांना मी घेणार. ओके, तर विषय असा येतोय की ह्या गोष्टी झाल्यात. ओके, खालना जी ट्रेंड लाईन येते त्याला मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. मग आता मार्केटचा लेवल्स आपल्या त्याच राहणार आहेत, फक्त आपण जरासं मार्जिन जे आपलं आराखडा लागलाय तो चेंज करूया. ओके, अजूनही मार्केट झोन मध्ये मी असं बोलतोय का, कारण का 12-13 तारखेचं मार्केट आणि आजचं 14 तारखेचं मार्केट सेम वरती झालेलं आहे. ओके, मग आता उद्या जर मार्केटनी फ्लॅट ओपन झालं तर मी उद्या ह्या साईडने परत एक खालचाच ट्रेड घ्यायचा प्रयत्न करेन. कारण का, जर मी प्राइस एक्शन बुलिश बघतोय तर खालचा ट्रेड घ्यायचं कारण का बोलतोय मी, होतंय का माहितीये काय, तुम्ही जर बघाल ना 810 या 820 ची लेवल ना खूप स्ट्रॉंग लेवल आहे. तुम्हाला दाखवतो मी 15 मिनिटाच्या चार्ट होती. इथे चांगलं डिसिजन भेटले, इथे पण चांगलं डिसिजन भेटले. प्रिव्हियस डेला इकडनं सपोर्ट घेतलेला मार्केटनी बघा, आणि मार्केट हर वेळेला जेव्हा मला वाटतं ऑक्टोबर 20 पासून या लेवलला मार्केट खूप खेळतंय, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे आणि आपल्या डोक्यामध्ये ती ट्रेडिंग करताना असली पाहिजे. का 820 ची स्ट्रॉंग लेवल आहे. हा 820च्या वरती जर मार्केट जात असेल, कुठल्या लेवलच्या वरती 820 च्या लेवल, आपण लेवल डाऊन टाकूया 820 ची, ही लेवल एक्झॅक्ट लेवल आहे. जर मार्केट ह्या लेवलच्या वरती जात असेल तर डेफिनेटली मी मग वरचा ट्रेड घेईन, तोपर्यंत मी घेणार नाही. ओके, नीट आहे का, क्लिअर आहे का. मार्केट जे ही लेवल तोडून, हा जो झोन तोडून मार्केट जर वरती जात असेल आणि तेव्हा 820 ची लेवल तोडत असेल रनिंग मध्येच, ओके, प्लस 15 मिनिटाची कॅन्डल, मी परत इथे टाकतोय 15 मिनिटाची कॅन्डल जर क्लोजिंग देत असेल तरच मी वरचा ट्रेड करेन. क्लिअर कट तुम्हाला सांगतोय मी. नोट करायचं नोट करून घ्या, लिहायचं लिहून घ्या. मार्केट उद्या ह्या लेवलला सस्टेन करून वरती एक मुवमेंट देत असेल विथ प्राइस एक्शन, म्हणजे ही प्राइस एक्शन जी कंटिन्युअस प्राइस एक्शन आहे, तर 15 मिनिटाच्या कॅन्डल क्लोजिंग वरती मी 820 ची जेव्हा लेवल तोडेन तेव्हाच वरचा ट्रेड घेईन मी. माझा पहिला टार्गेट असेल 880, त्यानंतर डायरेक्टली माझा असेल 900चा टार्गेट, म्हणजे ही लेवल असेल माझी. ठीक आहे, दुसरी गोष्ट नंतर माझी 900, 950 पर्यंत या 960 पर्यंत माझा दुसरा टार्गेट असेल. ओके, आणि जर मार्केटनी उद्या या लेवलवर रिजेक्शन घेतलं, बघा परत बोलतो, या लेवलवर रिजेक्शन घेतलं तर मी या लेवलला खेळायचा प्रयत्न करेन. पण मला असं वाटत नाही की उद्या काय होईल करून, कारण काय माहिती की तात्यांनी जो 500 रुपयाचा जो आपल्याला धमकी दिलेली आहे त्याच्यावरती अजून काही ठोस नियम असे लागू नाही झालेले आहेत. ती वार्तातून चाललेली आहे, कन्क्लुजन काय निघालं नाही, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की उद्या होल्डिंगचे ट्रेड बनतील, उद्या मार्केट सस्टेन व्हायचा प्रयत्न करेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये पुढच्या सोमवार बसता मार्केट एक मोठा स्पाइक वरच्या साईडला या खालच्या साईडला देऊ शकेल.
मग आपल्या सगळ्या लेवल 320च्या पण तुम्हाला बघायला भेटू शकेल. मी खूप क्लिअर आहे, खूप पद्धतशीर व्यवस्थित समजवलेलं आहे. 480 पर्यंत टार्गेट उद्या बघायला भेटेल किंवा 820 नंतर 960 पर्यंत टार्गेट बघायला भेटेल. ठीक आहे. मोस्टली मी दोनच साईडचा ट्रेड करायचा प्रयत्न करेन, कारण का मार्केट आता त्या कंडिशनला जिकडे मार्केट एकदम 50% वरती आहे. मग इकडनं वरती इकडनं खाली ट्रेड बनण्याचा दोन्हीकडचा गेम बनतो. आता मी रेंज तुम्हाला मोठी सांगतो, इकडनं मला शॉर्ट सांगता येत नाही. फॅमिली ग्रुपमध्ये मला सगळ्या गोष्टी समजवता येतात पद्धतशीर, आणि ते माझे अपडेट्स तिकडे असतात. ओके. तुम्हाला जर असे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही माझा सेशन जॉईन करा, माझे क्लासेस जॉईन करा, आणि लाईफ टाइम साठी तुम्हाला फॅमिली ग्रुपमध्ये एंट्री भेटेल, जिकडे तुम्ही लेवल्स बघू शकता, काही ट्रेड करू शकता, आणि स्वतःचे पायावरती उभे राहून तुम्ही आपली स्वप्न साकार करू शकता. ओके. तर उद्या शुक्रवार असल्यामुळे वीकली क्लोजिंग सी कॅन्डल बनेल. उद्या आपला व्हिडिओ बनणार नाही, आपला व्हिडिओ डायरेक्टली रविवारी बनेल, सोमवारसाठी. दुसरी गोष्ट, रविवारी संध्याकाळी आपण व्हिडिओ का बनवतो याचं कारण काय, तात्या जे आहेत ना, तात्या हर वेळा मार्केट, इंडियन मार्केट क्लोजिंग झाला, या सगळेच मार्केट क्लोजिंग झाले त्यानंतरच धमाका करतात. कुठलाही बघा, कुठलाही वॉर शुक्रवारच्या रात्रीच होतो, संध्याकाळीच होतो, या 3:30-4च्या नंतरच होतो. का होतो? मार्केटला त्याच्याने फरक पडतो. काय करतात हे लोक, स्वतःचा पैसा काढून घेतात, मग आपल्याला ठेवतात. म्हणून कुठल्याही पोझिशन ठेवू नका, बीटीएसटी करू नका, बाय टुडे सेल टुमॉरो हा विषय ठेवू नका. काहीच फायदा होत नाही. मी करून सगळं बघितलेलं आहे, म्हणून तुमचा मला एक्सपिरियन्स सांगतो. बाकी तुमची इच्छा, देव तुमच्या पाठीशी आहे. हर वेळा देव तुम्हाला सपोर्ट करणार नाही. एक दिवशी सपोर्ट तोडला तर तुम्ही जमिनीवर पडाल. त्यामुळे मार्केटला रिस्पेक्ट करा, मार्केटच्या सेंटिमेंट्सला, मार्केटच्या इमोशन्सला, मार्केटच्या कॅन्डलला रिस्पेक्ट करा. नक्कीच कॅन्डलची बोलायचा प्रयत्न करा. कॅन्डल तुम्हाला सगळे राज सांगेल. कॅन्डलची वीक काय असते, अप्पर वीक, लोअर वीक, कॅन्डलची बॉडी, कॅन्डलचा कलर, सगळ्या गोष्टी समजू शकेल तुम्हाला. आणि ते तुम्ही समजायला लागलं ना, तर खरं सांगतो, जसं मार्केट मला दिसतंय ना तसं तुम्हाला दिसायला लागेल, आणि तेव्हा तुम्ही हर वेळा प्रॉफिट मध्येच असाल. माझा कंटिन्यूस 1 तारखेपासून माझे आज 14 तारखेपर्यंत माझे 14चे 14 ट्रेड सगळे हिट गेलेत. विचार करा काय लेवल होती माझं प्रॉफिट बुकिंग असेल. म्हणजे पुरा महिन्यात ट्रेडिंग करायची मला गरज नाही पडली, 14 दिवसामध्ये ट्रेडिंग केली. उद्या मी नक्कीच ट्रेडिंग नाही करणार आहे. उद्या मी फक्त मार्केटला ऑब्झर्व करणार आहे, कारण का मी माझा पुरा विड्रॉल मारून टाकलेला आहे. ह्याला बोलतात पेशन्स. मार्केट इकडनं उद्या वरती जरी गेले ना तर मी काय ट्रेडिंग करणार नाही, आणि खाली तरी ट्रेडिंग करणार नाही. का? कारण का उद्या मार्केट मला बघायचंय. उद्या एक दिवस पकडून मला काय 1-2 लाख भेटणार नाहीये पटकन. उद्याच्या उद्या मी करोडपती होणार नाहीये. ह्याला बोलतात पेशन्स. पहिलं थांबायला शिका, गोष्टींना समजा, शिका, त्यानंतर ट्रेडिंग करा. कारण का उद्या दिवस मी फक्त अनालाइज करणार आहे. कारण का नंतर सोमवारपासून जी रॅली होईल ना, तुम्हाला सांगतो मित्रांनो, की ती रॅली बघण्यासारखी असेल. कारण का मार्केट खूप चांगल्या लेवलला आहे. इकडनं मार्केट सुटलं ना तर ही एक लेवल आणि ही एक लेवल खूप चांगली लेवल्स आहेत. त्यामुळे तुमचा कॅपिटल सेव्ह करा. मी पण माझा कॅपिटल सेव्ह करतो. मी तर एवढा मोठा ट्रेड असून 50-60 लोकांना शिकवलं, तरी पण मी असा विचार बोलतोय की मी थांबणार आहे, करणार नाहीये. तर मला असं समजू नका की मी काहीतरी बरळतोय. थांबणं खूप जरुरी आहे. 14 दिवस कंटिन्युअस प्रॉफिट झाल्यावर मेज भगवान अशी फिलिंग येते, मी करेन ते सर्वश्रेष्ठ, असं होतं. त्यामुळे मला रोग जरुरी. 3 दिवस मी आराम करणार. मग 3 दिवस 4 दिवस सुट्टी घेतली मी. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ऍक्च्युली काल दुपारपासून 3:30 वाजता माझी सुट्टी घेतली. संक्रांतमध्ये पतंग उडवले, मस्तपैकी मजा केली, फॅमिली बरोबर टाइम स्पेंड केलाय, मित्रांबरोबर टाइम स्पेंड केलाय. तो कालचा दिवस. आज गुरुवार फॅमिली बरोबर, शुक्रवार फॅमिली, शनिवार फॅमिली, रविवार फॅमिली. फॅमिलीपेक्षा सर्वात मोठं कोण नाहीये. मित्र आहेत, मित्रच येतात कामाला. पण जेव्हा आजारी पडताना तेव्हा आपले आई बाप, आपले बहीण भाऊ, आपली बायकोच आपली सेवा करते. कोणी मित्र येऊन तुम्हाला सूप पाजणार नाही, गोळ्या देणार नाही. तो जास्तीत 2 तास राहील, पण 24 तास राहणारा माणूस असतो तो आपला फॅमिली मेंबर्स. मीन्स फॅमिली इज इम्पॉर्टंट. म्हणून आई बाबांना रेस्पेक्ट करा, त्यांचा आदर करा, त्यांना सन्मान द्या, प्रेम द्या, भावंडांना एकत्र करा. माझा हाच मोठो असतो की ज्या गोष्टींना, ज्या परंपरांना, ज्या कल्चरनी आपण चाललोय, फक्त ट्रेडिंग नाही, आपण एक चांगला माणूस पण झालं पाहिजे. पैसा आज आहे, उद्या नाहीये. पण जी माणसं आहेत ना, आपल्या वाईट परिस्थितीमध्ये पण असतात आणि चांगल्या परिस्थितीमध्ये असतातच. म्हणून नाती जपणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जरुरी आहे. आई बापांना आपल्या पद्धतशीर व्यवस्थित समजणं जरुरी आहे. भावंडांना एकत्र राहणं जरुरी आहे. आणि त्यावरती आपल्याला एक चांगला माणूस बनायचंय. आपण समाजाकडे देणं लागतो. म्हणून
हर वेळेला काही गोष्टी विचार करून कराव्या लागतात. फक्त करायच्या म्हणून करायचं नसतं. माझा पण हेतू हाच आहे युट्यूब मीडियममधनं, की मी माझ्या फॅमिलीला ग्रो करतोय. ट्रेडर, कुठलाही ट्रेडर जो असेल, तो माझ्याकडे शिकला नसेल, तो माझा फॅमिली मेंबर्स आहे. ह्याला मी बोलतो भाऊपण. म्हणून वन्स अ ट्रेडर इज अ लाईफ टाईम ट्रेडर. एकदा ट्रेडिंग केलात तुम्ही आयुष्यभर ट्रेडरच बोलतात राहणार. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.